मंत्री उदय सामंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सामंतजी, आपलं स्वागत आहे। मोठी आणि महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। याआधी तुम्ही राज ठाकरेंच्या भेटी घेतलेल्या आहेत, मात्र आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली आहे। कसं पाहता या भेटीकडे? नाही, या भेटीकडे आम्ही सगळे जसं तुम्ही बघताय तसंच बघतोय, कारण ही भेट बँड्राच्या ताज हॉटेलमध्ये झालेली आहे। दोन नेते चर्चा करतायत। ही चर्चा नक्की राजकारणावर आहे का? ही चर्चा जसं एकनाथ शिंदे साहेब राजसाहेबांच्या निमंत्रणावरनं जेवायला गेले होते तशी ब्रेकफास्टवरची आहे का? त्याच्यानंतर याच्यामध्ये महायुतीच्या संदर्भातली ही चर्चा आहे का? हे दोन नेत्यांकडनं जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्याच्यावर बोलणं उचित ठरणार नाही। परंतु महायुतीच्या दृष्टीनं जर ही चर्चा होत असेल तर त्याच्यामध्ये सकारात्मक निर्णय देखील देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा घेतील याची आम्हाला खात्री आहे। अगदी, पण एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत चर्चा सुरू असतानाच आणि ही भेट पूर्वनियोजित देखील नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचं भेटणं हे राज्यासाठी आणि अर्थातच युतीसाठी महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाचे संकेत देणारे देखील आहेत। आपल्याला आठवत असेल की मध्ये ज्यावेळी युबीटी आणि मनसेच्या युती संदर्भातल्या काही बातम्या आल्या, तर युबीटीने काही अटी घातल्या होत्या असं तुमच्याच माध्यमातून आम्ही ऐकलं आणि पाहिलेलं आहे। म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं नाही, दिल्लीशी संपर्क ठेवायचा नाही, देवेंद्र साहेबांना भेटायचं नाही। आज मला असं वाटतं की मी त्यावेळी पण सांगितलं होतं की राज ठाकरे साहेब हे स्वाभिमानी नेतृत्व आहे, त्यांचा स्वतंत्र विचार आहे आणि त्यांनी तो आज सिद्ध करून दाखवला। यांनी अट घातलेली असताना देखील ते देवेंद्रजींना भेटतात, याचा अर्थ ते कुठच्या अटी शर्तीला जुमानत नाहीत, ते झुकत नाहीत, हे त्यांनी आज सिद्ध करून दाखवलेलं आहे। हा एक प्रश्न झाला। आणि दुसरा, आता ही चर्चा कशासाठी चालू आहे हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही। परंतु महायुतीच्या दृष्टीने जर पुढे जाणारी ही चर्चा असेल तर त्याचं स्वागत एकनाथ शिंदे साहेब देखील करतील। अगदी, येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या भेटीमुळे जर मनसे युतीसोबत असेल तर किती तुमच्यासाठी आणि युतीसाठी महत्त्वाचं ठरेल? नाही, याचा विचार मला असं वाटतं की स्वतः देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा करतील, त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही। पण आजच्या मीटिंगकडे आपण सकारात्मक बघू आणि दोन नेते मंडळी जोपर्यंत सांगत नाहीत की मीटिंग कशासाठी झाली, बैठक कशासाठी झाली, तोपर्यंत त्याच्यावर आपण तर्क वितर्क लावणं राजकीयदृष्ट्या मला तरी योग्य वाटत नाही।